नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर। तर मी गेले होते गावाला, तुम्हाला माहिती आहे। तर सकाळी माघारी जाताना म्हणजे सोमवारी सकाळी पहाटे आम्ही 5 वाजता निघालो होतो। तर तुम्ही फील घेऊ शकता किती छान वातावरण आहे बघा। सकाळी निघाल्यामुळे खूप भूक लागली होती। चहा पिऊनच आलो होतो घरून, म्हणजे मी नव्हता पिला चहा। तर मग घेतला होता मिसळ पाव। मी तुम्हाला सांगितले की सगळ्या गोष्टी खायच्यात, पण मिसळच्या भाजीमध्ये होतं भरपूर सारं तेल। मग विदाऊट कटचा रस्सा घे असं मिस्टर म्हटले। मी तेल काढत बसलेले, ते म्हणले विदाऊट कटचा रस्सा घे, एवढं तेल नको पोटात जायला। मग सगळं खाल्लं, फक्त तेल काढून खाल्लं। मस्त असं चावून खाल्लं, जसं की हळूहळू, काही गडबड नाही आहे। निघालोय पहाटे 5 वाजता, पोहोचायचं आहे आम्हाला 9 वाजता। काही खाल्लं तरी तब्येत वाढते का नाही हे तुम्हाला दाखवणार आहे। परत पुण्याच्या आत एंटर करताना आपल्या कात्रजच्या बोगद्याचा फील घ्या। हे फील घ्यायला मला फार आवडतात। तुम्हाला कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा। त्याच्यानंतर पुण्यात पोचल्या पहिल्यांदा सगळ्या बॅगा ज्या आहेत त्या हॉलमध्ये ओतल्या। आणि मी म्हणली मी पण तुला मदत करणार। म्हटलं थांब जरा, पप्पाला टिफिन द्यायचा। मग मिस्टरांना टिफिन द्यायचा होता। मग मेथीची भाजी, भाकरी आणि 2 चपात्या पटापट करून घेतल्या अन्वीसाठी। आम्ही तर भाकरीच खातो, एक टाइम भाकरी एक टाइम चपाती, जसं असेल तसं। त्याच्यानंतर गावाकडून भरपूर भाज्या आलेल्या होत्या। जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा सासूबाईंनी आमच्या सगळे वाटाणे सोलून ठेवले। त्या म्हणल्या तू गेल्यावर ते पाण्यातलं बनवून ठेव, म्हणजे आपले फ्रोझन वाटाणे बनवून ठेव। आपले वाटाणे भरपूर सोलून दिलेले। त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मेथीची भाजी, हिरवीगार, इतकी सुंदर ना मेथीची भाजी। तुम्हाला लक्षात घ्या, आपण इथं आणतो मेथीची भाजी 10-20 रुपयाला पेंडी, पण त्याच्यामध्ये एकच माणसाची भाजी होते, बरोबर का? म्हणजे ज्यांना खाण्याची भरपूर सवय आहे त्यांना तर ती पुरतच नाही। आपण जी ही घरची भाजी असते ना, ही 4 वेळा तरी माझी भाजी होणार आहे। कारण ही पुण्यातली भाजी म्हणजे बाहेर विकायला येते ना भाजी, ती वेगळीच असते। मला नाही एवढं कळत त्यातलं, पण थोडीशीच भाजी होते आणि लगेच शिजते। ही शिजत नाही, पण पटकन होते, छान लागते भाजी चवीला। तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पावटा दिला होता, घेवडा पावटा। आई देते काही गोष्टी, सासूबाई काही गोष्टी, दोघींचं भरपूर प्रेम आहे माझ्यावर। त्यांना म्हणजे आम्ही कसं आपण दूर राहतो तेव्हा आपल्या आई वडिलांना अजून आपल्याबद्दल प्रेम वाटतं, ऑलरेडी असतंच। तर आईनं लसूण सुद्धा सोलून दिलेला आहे। तिला असं वाटतं नाही का की मला एवढा वेळात वेळ सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, म्हणून ती मला लसूण पण गावाला गेल्यावर सोलून देते। भरपूर आठवड्याभर जात होतं लसूण भरपूर खाण्याची सवय, आणि लसूण सुद्धा वेट लॉससाठी उपयोगी असतो, लक्षात घ्या।
तर सासूबाईंनी भरपूर सारं तूप दिलेलं बघा. दरवेळी महिन्याला म्हटलं तरी त्या तूप पाठवून देतात. मी त्यांना म्हणते तुम्हाला ठेवा, पण ते म्हणतात नाही माझ्या अन्वीला. बघा वाटीने किती छान सोलून दिलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवल्या. अन्वीने माझ्या मदत केली, सगळी कपडे साईडला काढली तिनं. आणि ही अशा भाज्या मी सगळ्या सुकायला थोड्याशा ठेवल्या, म्हणजे नाही का हवा लागली म्हणजे खराब होणार नाही. तसंच पौष्टिक लाडू दिलेले, शेंगदाण्याची चिक्की, रव्याचे लाडू. मग दुपारच्या जेवणाला जरा उशीर झाला मला, कारण गावावरून आलेले मेथीची भाजी, भाकरी आणि वरण घेतलं. सलादमध्ये काही नव्हतं, कारण गावाला गेलो त्यामुळे काय अन्न झालं नाही पुण्यावरून. आता ह्या मेथीची भाजीची जर चव म्हणाल ना तुम्हाला पण माहीत आहे, जे शेतीतली किंवा आपल्या घरची भाजी खातात त्याला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आणि ती चव वेगळीच असते, की बाहेर शहरामध्ये मिळतात ना त्याच्यापेक्षा नाही. कारण मला गावच्या भाज्या, मला असं ते रांगडं जेवण जे असतं ना, ताटात आमटी भाकरी चुरून, तसलं गोष्टी कुणाकुणाला आवडतात हे कमेंट करून सांगा. असं ग्रेव्हीच्या भाज्या ह्याच्यापेक्षा हे गोष्टी छान वाटतात खायला. तर त्याच्यानंतर बघा मी घेतलेलं आहे ही पावडर पिली मी. पावडर पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये टाकून हळूहळू प्यायची आहे, कारण 2 दिवस आता गावाला गेल्यामुळे गॅप पडला थोडासा, काही आपण पाळलेलं नाही. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे सणसूद पाळायचे. कुणाला आपली भनकसुद्धा लागली नाही पाहिजे की आपण काय करतोय काय नाही. ॲटोमॅटिकच लोकांनी आपल्याला बोललं पाहिजे की अगं बाई तब्येत कशी खराब झाली. मला लोक बोलले सुद्धा गावाला गेल्यावर की अगं तब्येत कशी बारीक केली, का माझा फुगा झालेला ना, फुगाच म्हणायचे मला सगळे, फुगा मारुती. म्हणजे तब्येतच माझी एवढी, म्हणजे 47 किलोची पोरगी जेव्हा बाई पण तिचं पार म्हातार पण दिसायला लागतं ना, तेव्हा काय फिलिंग असतात तुम्हाला माहिती आहे. वजन जास्त झालं की ऑटोमॅटिकच आपलं वय जास्त दिसायला लागतं. त्यामुळे ही पावडर प्यायची हळूहळू. आता डिटॉक्स ड्रिंक आहे ते नाही पिलं 2 दिवस, काही नाही, आपली मजा केली गावाला, त्यामुळे तसलं काही पिलं नाही. ते सुद्धा हळूहळू पिलं. हे चावून खायचंय, दाताखाली आलं तरी. त्याच्यानंतर मी झोपले 5-5:30ला उठल्यानंतर, कारण संध्याकाळी नाईट ड्युटी असते, झोपायला लागतं. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ड्रॅगन फ्रूट. हे सुद्धा आपलं घरचंच आहे. जेवढं घरच्या म्हणजे गोष्टीची मला इतकी किंमत आहे. मी हॉस्टेलला असताना आईनं दिलेल्या चपात्या संपेपर्यंत 4 दिवस म्हणलं तरी शिळ्या चपात्या खायचे, पण कधी फेकून दिलं नाही, कारण की घरचं अन्न मिळत नाही. मी खूप आधीपासून हॉस्टेलला राहते, बाहेरचंच खाल्लेलं आहे. नंतर मी घेतली ग्रीन टी. ग्रीन टीने आपली पाचन क्षमता चांगली होते, मेटाबॉलिझम वाढतो, म्हणून मी घेतलेली आहे ग्रीन टी. 2 दिवसात काही नाही, ग्रीन टी वगैरे काही नाही घेतली, अशी मी कधीतरीच घेते, म्हणजे दुपारी रोज 5-6 वाजता घेते. त्याच्यानंतर ग्रीन टीसुद्धा मी हळूहळू पिली. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये घेतली होती वाटाण्याची उसळ, वरण, 2 छोट्या चपात्या फुलके म्हणजे, आणि सलाद घेतलेलं. त्यातली अर्धी चपाती नंतर काढायलाच लागली, मला गेलीच नाही. आणि ह्या वाटाण्याची रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे. चला तर मग मंडळी, तुम्हाला हा 10वा दिवस माझा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा. बाय बाय. छान राहा, मस्त राहा.